नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण सायन्स फिजिक्स मधला विद्युतधारा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे। हा टॉपिक वरील सर्व PYQs बघत आहोत। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक पहिला बघत आहोत। डॅश या पदार्थाचा डॅश या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होतो। राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे अतिवाहक। अतिवाहक ह्या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होते। अतिवाहक। प्रश्न क्रमांक 2, विद्युतधारेने विद्युतरोधकात खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? बघा, कशाच्या प्रमाणात असते तर त्यांनी ऑप्शन दिले होते विद्युतरोधकातील विद्युतधारेचा वर्ग बरोबर, विद्युतरोधकातील विद्युतधारेचा घन येतो का नाही, विद्युतरोधकातील विद्युतधारेचे वर्गमूळ हे सुद्धा, आणि त्यातील विभवांतराचा वर्ग हे, त्याच्यामुळे मल्टिपल उत्तर निघत होते, त्याच्यामुळे हा प्रश्न हॅशटॅग मध्ये त्यांनी कॅन्सल केलेला आहे। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी डॅश वापरली जातात? कोणत्याही वाहनाचा वेग जाणून घेण्यासाठी काय वापरलं जातं तर एडी करंट, चक्राकार प्रवाह वापरले जातात। बघा, हे व्हील्स आहे आणि हे जे फ्रिक्शन्स होते एडी करंट, आणि या एडी करंट मुळेच हा व्हील फिरत असतो, मॅग्नेटिक एनर्जी त्यांना मिळते आणि हा मधातला व्हील फिरला जातो आणि त्याच्यामुळेच एडी करंट मुळे चक्राकार प्रवाह येतो या आतमधला, आणि त्याच्यानुसार आपण स्पीड आपण काउंट करतो। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्याही पदार्थाची औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त असते? कंबाईन बी पूर्व 2022 हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय दिले होते लाकूड, ॲल्युमिनियम, काच आणि चांदी। चांदी। कोणत्याही पदार्थाच्या औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त कशाची आहे तर चांदी। लाकडातून जाणार का ॲल्युमिनियम, काच नाही, तर चांदीमधून जास्त प्रमाणामध्ये औष्णिक प्रवाहकता सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक कॅल्क्युलेशन्सचे प्रश्न आहे आता, कारण कॅल्क्युलेशन करून दाखवावं लागेल तुम्हाला, त्याच्यामुळे मी प्रश्न नाही घेत आहे। प्रश्न क्रमांक कोणता, सर्व कॅल्क्युलेशन्सचेच आहे। कंबाईन सीला विचारलेला हा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 10, गुरुत्वाकर्षण काय आहे? मीटर पर सेकंड स्क्वेअर। एक्सेलरेशन। विद्युतधारा, आता विद्युतधारा कशानी? कूलम। चार्ज नाही का, कूलम पर सेकंद, आणि वेग मीटर पर सेकंड स्क्वेअर। वेग कशाचा काउंट केला जातो? मीटर पर सेकंद वेग। आणि विद्युत रोध काय आहे? ओहम्स। विद्युत रोधचं काय आहे? ओहम्स हे त्याचा पर्याय क्रमांक 2। बघा, तरी सुद्धा मी वाचून दाखवते। प्रश्न क्रमांक 11, 1000 वॅट शक्तीची विद्युत इस्त्री दररोज 2 तास वापरली जाते। जर 1 किलोवॅट तासाचा युनिट दर 3 असेल तर इस्त्रीसाठी मे महिन्यात वापरलेल्या विद्युत ऊर्जेची किंमत काढा। तर या किंमत काढायची होती आणि त्याचं अचूक उत्तर आहे 186 रुपये। प्रश्न क्रमांक 12, जर 2 रोध एकसर जोडणीने जोडले तर त्याच्या परिणामी रोध 45 ओहम होतो, आणि जर तेच रोध समांतर जोडणीने जोडले तर त्याचा परिणामी रोध 10 ओहम होतो, तर त्या रोधाच्या किमती किती? त्या रोधाच्या किमती किती आहेत तर 15 ओहम आणि 30 ओहम। सर्वांनी सॉल्व्ह केलंच असेल। प्रश्न क्रमांक 13, जर 0.2 अँपिअर इतकी विद्युतधारा 100 ओहम रोध असलेल्या तारेच्या विद्युत इस्त्रीमधून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती जूल उष्मा निर्माण होईल? कंबाईन सीला विचारला होता हा प्रश्न, तर किती जूल निर्माण होईल तर 24 जूल, 2400 जूल निर्माण होईल। बघा, याचं समान एकसर जोडणीमध्ये समान केलेले आहेत, समान जोडलेले आहेत म्हटलं। प्रश्न क्रमांक 14, जर 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा 418
418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर ती कॅलरी उष्मा निर्माण होईल. कंबाईन बी प्रिल 2018चा हा प्रश्न आहे आणि त्याचं त्यावेळीचं उत्तर आपण सॉल्व्ह केलं होतं 540. प्रश्न क्रमांक 15 CV रमन. मागच्याच प्रश्नात आपण याचं उत्तर बघितलेलं होतं. काही व्हिडिओज आधीचे बघा तुम्ही. हा प्रश्न आपण सॉल्व्ह केलेला आहे. CV रमन यांनी काय केलं आहे तर प्रकाशाचे विकरीकरण. CV रमन यांनी काय फाउंड केलं? प्रकाशाचे विकरीकरण. आणि 28 फेब्रुवारी हा CV रमन यांचा बर्थडे नाही तर यांनी हे प्रकाशाचे विकरीकरण शोधून काढलं म्हणून त्यांचा त्यावेळेस तो जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. जॉर्ज ओहम विद्युत परिपत्रकेतील रोध. हॅन्स ओरिस्टेड काय आहे तर विद्युत धारेत चुंबकत्व निर्मिती केली. त्यांनी विद्युत धारेद्वारे चुंबकत्व निर्मितीचा त्यांनी सिद्धांत मांडला. आणि मायकल फॅरेडे सर्वांनाच माहिती आहे की मायकल फॅरेडे युनिटीच आहे विद्युत मोटार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16 10 ओहम रोधचा 12 व्होल्टच्या विद्युत घटास जोडल्यास रोधातून 1.1 एम्पियर विद्युत धारा वाहते. विद्युत घटाचा अंतर्गत रोध काढायचा आहे आपल्याला. तर त्याचं आपल्याला ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. सॉल्व्ह करून त्याचं अचूक उत्तर आहे 0.91 ओहम. हे बघा परत इस्त्रीचा तिथे 1000 वॅट शक्तीची आणि इथे 750 शक्तीची इस्त्री दिली आहे. प्रश्न क्रमांक 18 एका परिपथातून 600 कुलोम इतका विद्युत प्रभार सलग 10 मिनिटे वाहत असेल तर ह्या परिपथकातून जाणारी विद्युत धारा आहे. किती आहे विद्युत धारा तर 1 एम्पियर. प्रश्न क्रमांक 19 1 एम्पियर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 MnACl 1 MkCl आणि 1 m मोल RbCl यांच्या द्रावणातून स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठवला. निक्षेपण होणाऱ्या धातूच्या ग्रॅम रेणूतले Nm अचूक संबंध विचारलेला आहे. कंबाईन बीला विचारलेला हा प्रश्न आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे Na इक्वल्स टू म्हणजे सर्व इक्वल्स राहणार आहेत ते कारण त्याचा मोल सेम आहे. प्रश्न क्रमांक 20 धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त प्रमाणानुसार धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार कशी आहे? पहिले ॲल्युमिनियम, कॉपर, मग ऑर्गन येणार. सेम रिपीट क्वेश्चन आहे 2017चा. सर्वप्रथम आपल्याला समांतर जोडणी एकसर जोडणीतील परिणामी रोध कसा राहणार? R1 प्लस R2 इक्वल्स टू 45 आहे. इक्वेशन पहिला आहे हे आपलं. त्याच्यानंतर सॉल्व्ह करावं लागणार आहे. समांतर जोडणीसाठी आपण काय करतो 1/R1 प्लस 1/R2 इक्वल टू 1/10 करतो. मग ते सॉल्व्ह सर्व झाल्यानंतर आपल्याला काय येणार R1 डॉट R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2 इक्वल्स टू काय मिळणार आपल्याला 45 इक्वल्स टू आपल्याला 10 मिळणार. परंतु आपल्याला त्याचा R1 इंटू R2 आपल्याला काढायचं आहे तर त्याचं काय येणार R1 इंटू R2 इक्वल्स टू 450. नंतर मग आपल्याला माहिती आहे की इक्वेशन R1 प्लस R2 चा स्क्वेअर मायनस 4R1 इंटू R2 इक्वल्स टू काय होणार मग ते या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर की 45 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 450. तर हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळते मग R1 मायनस R2 इक्वल्स टू 15 आपल्याला मिळालं आहे. आपल्याला R1 मायनस R2 15 मिळालं. इक्वेशन दुसरं मिळालं. हे इक्वेशन झालं आहे दुसरं.
आणि मग 1 आणि 2 ची बेरीज केली तर आपल्याला काय मिळणार आहे 2r1 इज इक्वल्स टू 60 मिळणार. मग r1 इज इक्वल्स टू किती होणार आहे 30. अशा पद्धतीने r1 इज इक्वल्स टू 30 मिळालं आणि आपल्याला r2 किती आहे 45 r1 इज इक्वल्स टू 30 मिळालं तर मग r2 इज इक्वल्स टू किती येणार मग 15. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे. फॅरेडेचा विद्युत अपघटन सममूल्य भार याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23 विद्युत दिव्यामध्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय वायूचे मिश्रण भरलेले असते कारण अ दिलाय टंगस्टन धातूच्या कुंडलाचे ऑक्सिडेशन होऊ देत नाही. ब टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवतात. क निष्क्रिय वायू विपुल व स्वस्त असतात. ड विपुल व स्वस्त. ड प्रकाशाची तीव्रता वाढवण्यासाठी मदत करतात. तर काय आहे फक्त ब टंगस्टन धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवतात. त्यामुळे विद्युत दिव्यामध्ये हे बघा आपला विद्युत दिवा याच्यामध्ये जो वायू असतो तर या विद्युत दिव्यामध्ये नाही का आपल्या लाईट मध्ये येलो कलरच्या लाईट मध्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायूचे मिश्रण भरलेले असते कारण हा टंगस्टन आहे हा धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवतो. त्याच्यामुळे टंगस्टनच्या धातूच्या कुंडलाचा द्रवणांक वाढवतो. त्याच्यामुळे विद्युत दिव्यामध्ये रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय वायूचे मिश्रण भरलेले असते. हे मिश्रण भरलेले असते. द्रवणांक वाढू नाही दे आणि टंगस्टन धातूच्या कुंडलाचे काय करते द्रवणांक वाढवण्यात येत आणि ऑक्सिडेशन होऊ देत नाही. ही काचेचं आणि याचं टंगस्टन धातूच्या कुंडलाचं जे काही राहते ना त्याचं ऑक्सिडेशन होऊ देत नाही म्हणून पर्याय क्रमांक त्याचं अचूक आहे. पर्याय क्रमांक 4 फक्त असत्य आहे. प्रश्न क्रमांक 24 बघत आहोत. विभव जोड्या लावायच्या. विभवांतर म्हणजे काय. विभवांतर म्हणजे विभवांतरचं काय आहे SI युनिट व्होल्ट जूल पर कुलम. आपल्याला माहिती आहे विभवांतरचं व्होल्ट जूल पर कुलम. तर विद्युत प्रवाहाचं काय आहे. विद्युत प्रवाह बघा अचं 2 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये आणि मग विद्युत प्रवाह आपण कशाने डिनोमिनेट करतो एम्पियर. प्रभार कुलम चार्ज आणि कंडक्टन्स मो. पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघत आहोत. वीज बिलातील एका युनिटचे किलोवॅटवर ऊर्जा मूल्य किती असते. तर 36 इंटू 10⁵ जूल्स असते. प्रश्न क्रमांक 26 2 समान रोधक प्रथम सरळ जोडणीमध्ये व नंतर समांतर जोडणीमध्ये विद्युत दाबाच्या स्त्रोतात जोडले असतात. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. 1 दोन्ही जोडणीमध्ये समान पॉवर शक्ती खर्च होईल. 2 सरळ जोडणीमध्ये समांतर जोडणीपेक्षा जास्त पॉवर शक्ती खर्च होईल. 3 सरळ जोडणीमध्ये समांतर जोडणीपेक्षा कमी पॉवर किंवा शक्ती खर्च होईल आणि अपूर्ण माहिती दिली. अशा पद्धतीने प्रश्न होता आणि त्याचं अचूक उत्तर आहे सरळ जोडणीमध्ये समांतर जोडणीपेक्षा जास्त पॉवर शक्ती खर्च होते. प्रश्न क्रमांक 27 विद्युत परिपत्रकातील वितळतार उपकरणाशी एकसर जोडणी जोडतात. उपकरणाशी समांतर जोडणी जोडतात. मिश्र धातूपासून बनवलेली असते आणि शुद्ध धातूपासून बनवलेली असते. तर काय आहे त्याचं अचूक उत्तर उपकरणाशी एकसर जोडणी जोडतात आणि मिश्र धातूपासून बनवलेली असते. पर्याय क्रमांक 1 त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघत आहोत. खालीलपैकी डॅश या धातूचा विद्युतरोधक सर्वाधिक असतो. कोणत्या धातूचा विद्युतरोधक सर्वाधिक असतो तर टंगस्टनचा. प्रश्न क्रमांक 30 घरातील वीज परिपथ जोडणी ही समांतर जोडणी असते कारण
घरातील वीज परिपथ ही का बरं असते? ही जोडणी सोपी असते म्हणून असते का? नाही, जास्त विद्युतधारा मिळवण्याकरिता समांतर जोडणी केली जाते. जास्त विद्युतधारा मिळवण्याकरिता समांतर जोडणी केली जाते. प्रश्न क्रमांक 31 बघत आहोत. रेडिओ संच, टीव्ही संच, फ्रीज आणि इलेक्ट्रिक प्रेस. तर सर्वात जास्त आपल्याला हीट कुठे लागणार आहे? सर्वात जास्त एनर्जी तर 750 वॅट लागणार आहे. इस्त्रीला गरम होते ना ते इलेक्ट्रिक प्रेस, त्याच्यामुळे ऑप्शन कुठे आहे? 2. इथेच आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यामुळे फ्रीजला किती लागणार? ऑप्शन क्रमांक 4 नाही, तर आपल्याला ड च 2 पाहिजे. तर ऑप्शन पर्याय क्रमांक 3. तर रेडिओ संच किती लागणार? कमी लागणार, सर्वात कमी 80. आणि त्याच्यानंतर लागणार टीव्ही संचाला किती लागणार आहे? टीव्ही संचाला किती लागणार मग? 120 वॅट. फ्रीजला किती लागणार आहे? 150 वॅट. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? अ दिला आहे, कमी विद्युतरोधकासाठी कमी लांबीची जाड तार वापरतात. ब, जास्त विद्युतरोधकासाठी कमी लांबीची बारीक थिन तार वापरतात. तर पर्याय उत्तर दिलेला आहे आणि त्याचं अचूक उत्तर आहे फक्त अ, कमी विद्युतरोधकासाठी कमी लांबीची जाड तार वापरतात. आणि जास्त विद्युतरोधकासाठी कमी लांबीची वापरणार का? नाही, जास्त जाडीची वापरावी लागणार ना, नाहीतर जळून जाईल ना ती तार. प्रश्न क्रमांक 33. दूरध्वनी करणं श्रवणीचे कार्य विद्युतधारेचा डॅश परिणाम या तत्वानुसार चालते. तर कोणत्या चुंबकीय तत्वानुसार? प्रश्न क्रमांक 34 बघणार आहोत. डॅश या पदार्थाच्या बाबतीत विद्युतधारा व विभवांतर यांचा जर आलेख काढला तर तो सरळ रेषे येत नाही व रोधाचे मूल्य स्थिर राहत नाही. का बरं? थर्मिस्टर या पदार्थाच्या बाबतीत. कोणत्या पदार्थाच्या बाबतीत? तर थर्मिस्टर या पदार्थाच्या बाबतीत. प्रत्येकी 16 ओहम रोध असणारे 4 रोधित्रांची समांतर जोडणी केली. अशा प्रकारच्या 4 रोधिकांची संयोगी जोडणी केल्यास एकूण परिणामी रोध किती येतो? त्याचा रोध? 16. सॉल्व्ह करायचं बघा. 1/RAB. पहिले RAB काढावं लागणार आपल्याला. 1/16 + 1/16 किती करायचे आपल्याला? असे 4 + 1/16 + 1/16. तर त्याचं काय येणार आहे? 4/16. एलसीएम काढला तर किती होणार मग? 1/4. मग RAB किती आला आपल्याला? RAB = 4 ओहम. मग RBC काढू आपण. RBC सुद्धा आपण 4 ओहमच येणार. आणि मग RCD किती येणार? RCD सुद्धा आपला 4 ओहमच. आणि RDE सुद्धा 4 ओहमच. आणि मग त्यांचा आपण सिरीज मध्ये आपल्या 4ही रोध समांतर जोडणीमध्ये जोडायचे आहे. RAB + RBC + RCD + RDE = 4 + 4 + 4 + 4 किती येणार मग? 16 ओहम. त्याचं उत्तर काय आहे? अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं होतं. प्रश्न क्रमांक 36 बघत आहोत. 100 वॅट व 240 व्होल्ट दिव्याचा विद्युतरोध असेल. किती विद्युतरोध असणार आहे? बघा, बल्बची विद्युत शक्ती आता P = 100 वॅट दिलेला आहे आपल्याला. किती दिलेला आहे? 100 वॅट दिलेला आहे. आणि विभवांतर किती दिलेला आहे? विभवांतर म्हणजेच V, व्होल्ट टू 40 व्होल्ट दिलेला आहे. आणि आपल्याला माहितीच आहे याचं फॉर्म्युला P = VI. आणि ओहमच्या नियमानुसार काय होते? I = V/R. तर मग काय होणार? P काय होणार आपलं? P = V²/R एवढं होणार. आणि मग R = काय होणार मग? V² / P. आपल्याला V² दिलेला आहे आणि P सुद्धा दिलेला आहे. म्हणजे V दिलेला आहे आणि P सुद्धा दिलेला आहे. तर मग ते सर्व सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला R = काय मिळणार आहे? 576 ओहम. 576 ओहम. आता इथे प्रश्न क्रमांक 37 आहे. जर 60 वॅटचा विद्युत बल्ब
220 व्होल्ट विभवांतर असलेल्या स्त्रोतास जोडला तर त्यामधून विद्युतधारा किती निघते? तर प्रश्न क्रमांक 37चं काय आहे अचूक उत्तर? 0.2727 एम्पियर. प्रश्न क्रमांक 38 बघत आहोत. 20 ओहम रोध असलेला विद्युत परिपाथातून 0.5 एम्पियर विद्युतधारा वाहण्यासाठी त्या परिपाथातील वाहकाच्या 2 टोकात डॅश विभवांतर असावे. किती विभवांतर असावे? सॉल्व करून पाहूया. आर दिलेला आहे आपल्याला, हा आर, आणि आय करंट दिलेला आहे एम्पियर. तर आपल्याला माहिती आहे ओहमच्या नियमानुसार V इज इक्वल्स टू आय आर. तर मग आय ची व्हॅल्यू पुट करा, 20 इंटू 0.5. V इज इक्वल्स टू किती येणार मग? 10 व्होल्ट. काय येणार उत्तर त्याचा? 10 व्होल्ट. प्रश्न क्रमांक 39 बघत आहोत. एका सूक्ष्म तरंगी भट्टीमध्ये 0.15 किलोवॅट ऊर्जा 20 मिनिटे वापरण्यात आली तर त्या भट्टीची शक्ती आहे डॅश आहे. तर काय त्याचं उत्तर? प्रश्न क्रमांक 39चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 0.45 किलोवॅट. ते सॉल्व करावं लागणार. प्रश्न क्रमांक 40. 25 वॅट विद्युत दिवा दररोज 10 तास चालतो तर विद्युत दिवा एका दिवसात किती युनिट ऊर्जा वापरतो? एका दिवसात किती वापरणार? 0.25 युनिट्स. प्रश्न क्रमांक 41. वाहकातील 2 बिंदूमधील विद्युत विभवांतर V द्वारे व्यक्त केला जातो. काय? V इज इक्वल्स टू W/Q, कार्य अपॉन प्रभार. त्याचं चूक. अशा पद्धतीने आपण हा टॉपिक सुद्धा कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि नवीन व्हिडिओज करिता नोटिफिकेशन करता बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून कोणताही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आणि गरजू विद्यार्थ्यांना, ज्यांना हा टॉपिक आवश्यक आहे, अशा गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक्यू.